मित्रांनो, एका साईडला आहे सर्जा 1001 आणि एका साईडला आहे जादू. आणि सर्जा जिथून धावणीला आलाय तिथून गुलाल घेतो. खरं म्हणजे ब्रँड बोलतात ना, ब्रँडचंच ते स्टार आहेत. कारण का या मागच्या वर्षी कॉकटेल 1001 खाली मान घालून गुलाल घ्यायचा आणि या वर्षी सर्जा आलाय उगवता सितारा. आणि ही जी फॅन्स आहेत ना, ही जो जो धावणीला 1001 धावणीला बैल येतो तो नक्कीच उंचावरती पोहोचतो. आणि आज कॉकटेल नंतर नवीन सर्जा उगवता सितारा, काय बोलेल त्याच्याबद्दल? सर्जाबद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. चांगला असं स्पीड लावतोय सध्या. आणि सर्जा आणि जादू पळाला विराज शेठ गायकवाड ओली पनवेल यांचा जादू. आणि सर्जा आज चांगली अशी गाडी पळाली आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं. आज खूप खुश आहे. नक्कीच दादा, मला वाटतं जादू आणि मथुरचा उसटण्या मैदानात फेरा पडला. हो, जादू आणि मथुरचा फेरा झाला होता. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं का सर्जा आणि जादू पळू. जादू सुद्धा चांगला असा स्पीड लावता आणि फुल फॉर्म मध्ये आताच्या घडी. दादा, सर्जा पण आता खूप नावावर रुपयाला खूप चर्चा. आता जेव्हा जेव्हा व्हिडिओ पण पडतो ना, सर्जाच्या व्हिडिओची पाहण्याची संख्या पण खूप जास्त आहे. कारण त्याचा सो स्पीड, काय बोलाल सर्जाच्या स्पीड बद्दल? स्पीड बद्दल काय त्याच्या बोलू तेवढे कमी आहे. कारण की आदाच आहे अजून. आणि आम्ही थोडं आरामावरतीच त्याला बाहेर काढतो. जसं त्याला वाटेल व्यवस्थित आहे तसंच पळवतो. दादा, जादू बद्दल काय बोला? जादू बद्दल काय जेवढे बोलू तेवढे कमी आहे. कारण की सर्जा आणि जादू एकच भागातली दोन्ही बैल आहेत संभाजीनगरची. त्याच्यामुळे गाडी आम्ही आज जुलवली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. त्याला जेवढी पब्लिक जेवढी पब्लिक असेल तेवढा पळेल. नक्कीच आपण जादूची सुद्धा एक सेपरेट दादांची मुलाखत घेणार आहे. आता काही मुद्द्यावरती आपण शुभम दादाशी बोलणार आहोत. दादा, काय बोलाल? असं वाटलं होतं की आपला जो श्रीनाथ केसरी मैदान होता मथुरने दाखवून दिलो. कारण का पैरे आधी झालं होतं पण तो पैरा हे झाला. कारण का काही बोलतात व्हिडिओ पाठवा. मग आपल्या मथुर सारख्या बैलाला जर व्हिडिओ पाठवतात तर काय बोलाल दादा? कारण का एवढा ताकदीचा बल आणि श्रीनाथ केसरी मैदान पण त्यांनी करून दाखवलं, आपल्या मथुरने करून दाखवला आणि फायनलला राहिला. काय बोला? आणि ट्रॅक्टरचा मानकरी झाला. मथुर बद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण की त्याच्याबद्दल बोलायला काही शब्दच नाहीत. तो किंग आहे आणि किंगच राहणार. त्याच्यापुढे काही बोलू शकत नाही. कारण की आजपर्यंत त्यांनी आमची मान कधी खाली म्हणजे होऊन दिली नाही. प्रत्येक मैदानात जाईल तिथे गुलाल घेतो आणि चांगला असं स्पीड लावतो. आणि जे काय बोलू होते कोण त्यांना त्यांचं उत्तर त्याने दिलं 100%. दादा, बक्षीस वितरण हा मुंबईमध्ये सोहळा झाला होता आणि प्रथमच असा घडला होता. आणि मुंबईमध्ये त्याच्यातलं आपले राहुल दादा पाटील तिथे उपस्थित होते. म्हणजे हे मथुरने उंचावरती नाव पोहोचवलं ते अशा पद्धतीने. म्हणजे ज्याला बॅकफुटला बोलतात तो आज कुठेतरी नाव करतोय आणि पुढे येतोय आणि अशा समारंभामध्ये तो सामील होतोय. त्याच्यात गिनती म्हणजे असं बोलायला की मथुर अजून थांबला नाही, मथुर अजून शर्यत अभी बाकी आहे. आमचं नाव याच्या आधी पण टॉपलाच होतं, आता पण टॉपलाच आहे आणि याच्या नंतरही टॉपलाच राहणार. 1001 ही धावून कायम टॉपलाच दिसणार. आणि दादा, बिनजोडला मथुरचं तर नाव आहेच, पण घाटावरती असला त्याचा एक वेगळाच जोश असतो ना, एक वेगळीच धमक असतो आणि तो गट पासच करून येतो. काय बोलाल त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल काय बोलायला आहेच नाही. कारण की त्याने सर्वांचं पार न पेरलंय आणि काय मथुर आहे, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आजच्या शर्यतीबद्दल काय बोला? आजची शर्यत काय आमची दोन्ही आधा दिवसा वाचत होता आणि असं चांगला असं स्पीड लागला गाडीला आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. आता वडकीचं मैदान येतो 5 डिसेंबरला. मथुरचं नियोजन कसं काय आहे? मथुरचं नियोजन चालू आहे आता वडकीच्या मैदानासाठी. दादा आम्ही सर्वजण चर्चा करून 100% टॉपच्या नियोजनातच मथुर दिसणार पडताना. आणि आपला सर्जा सुद्धा टॉपच्या नियोजनातच आहे. म्हणजे सर्जा आणि मथुर दोन्ही नंदी आपल्या वडकीच्या मैदानात दिसणार आहे. हो, 100%. नक्कीच. आणि काय बोला, सर्जा आता आल्यापासूनच आता लगातार कितवा गुलाल आहे? झाले 5-6 गुलाल झाले. 5-6 गुलाल घेतलं. दादा, आपल्या कॉकटेलचं काय झालं? कॉकटेल पण आहे, चांगला जो स्पीड लावतोय. पण सध्या ही घरच्या 2 बैल चांगली पळतात, त्याच्यामुळे दोघांकडेच लक्ष आहे म्हणून 2च बैला ठेवल्यात. दादा, आता पारख कोण करतो? कारण आता आपल्या दावणीला जे नंदी येतात ना ते चांगले नंदी पळतायत. जसा कॉकटेल झाला, त्याच्यानंतर सर्जा झाला. पारख म्हणजे दादाचं भरपूर सारे लक्ष असते. आणि अजून एक आमचे म्हणजे आता सध्या तर पळतोय, पण दादाच्या नजरेत अजून एक कोणता चांगला नंदी असेल तर ती आमची टॉपची खरेदी करायचं प्लॅनिंग आहे. कारण की आम्ही 1001 धावण थांबणारी धावण नाही, ही कंटिन्यू चर्चेत आणि नावातच दिसणारी धावण आहे. त्याच्यामुळे अजून आमच्या धावणीला चांगले आणि टॉपचेच नंदी दिसेल पळताना. आता मथुर कधी दिसेल बिनजोडला? बरेच दिवस उसटण्या मैदानात चालले पळवायचं जर व्यवस्थित असेल तर 100% म्हणजे येत्या बुधवारी. नक्कीच दादाला तर जायचं म्हणून दादाला आपण श्रद्धा देतो आणि आपण जादू बद्दल त्यांच्या मालकांकडनं जाऊन घेणार आहे.